जसं पोटात काही पडल्याच्या नंतर मद्यपान केलेला माणूस काहीही बोलतो, खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा. कशा तुला बाजीराव म्हणायचं? त्या बाईचं जाऊ द्या, स्वतःला तरी निधी आहे का एकनाथ शिंदेना? ते पण आमदार आहेत ना. विचारा त्यांना पत्रकारांनी की तुम्ही तिला 200 कोटी देणार आहे, पण तुम्ही आमदार आहात पहिल्यांदा, मग उपमुख्यमंत्री आहात. देवेंद्र फडणवीसना विचारा, तुम्ही पहिल्यांदा आमदार आहात मग मुख्यमंत्री आहात. तुम्हाला स्वतःला तुम्ही किती निधी दिलाय? अर्थमंत्री अजित पवारांना विचारा की तुम्ही अर्थमंत्री आहात महाराष्ट्राचे, तुम्हाला स्वतःला आमदार म्हणून तुम्ही किती निधी दिलाय जेव्हा तिला द्याल किंवा कोणाला द्याल? स्वतः तुम्ही सगळेजण उघडे नागडे पडलाय. तुम्हाला स्वतःला स्वतःचा एकही रुपया तुम्हाला स्वतःला देता आला नाही. तुम्ही जनतेला काय देणार? राहिला प्रश्नाची कोंडी केलेली आहे की इथे स्वतःला पण काही देता येत नाही अशी यांची स्थिती आहे. तर त्यांनी सिद्ध करावं की एकनाथ शिंदे या माणसाला जो उपमुख्यमंत्री आहे, अजित पवार या माणसाला जो उपमुख्यमंत्री आहे, काय दिसेल, देवेंद्र फडणवीस या माणसाला जो मुख्यमंत्री आहे, यांना आमदार पहिल्यांदा असल्यामुळे ते पद आहे. त्या आमदार म्हणून मिळणाऱ्या स्थानिक विकास निधी या 5 कोटी रुपये वर्षाच्या निधीपैकी किती पैसे ते स्वतःला देऊ शकलेले? ते स्वतःला काही देऊ शकलेले नाहीये, 0 आहेत. आणि जर हे खोटं निघालं तर त्यांनी माझ्यावर अब्रुदुरुसाचा दावा ठोकावा. इथे जी परिस्थिती तयार केली की हे सगळं असं असताना देखील पक्षच वाढतोय भारतीय जनता पक्ष, आणि दुसऱ्या पक्षात जाण्यापासून लोकांना परावृत्त करण्यासाठी तू इसको मत लेने तो मैं तेरे को अंदर ले लूंगा, अशा पद्धतीचं जे वातावरण सुरू याला तोडगा काढावा लागणार आहे. तो रायमान जाधव विकास आघाडी छत्रपती संभाजीनगर शहरात काढणार आहे. मारून मुटकून भारतीय जनता पक्षात जावं किंवा सरेंडर व्हावं किंवा इम्तियाज अलीच्या जाऊन पाया पडाव्या याची कुठलीही सुतराम गरज नाही. कारण आम्ही पण मूळ विचार हे राष्ट्रहिताचेच आहेत, राष्ट्रकारणाचे आहेत. जे स्वतःला काही देऊ शकले तर लोकांना काय ढेकळं देणार? आणि मी कोणाच्याच बापाचं ऐकत नाही, सगळ्यांनाच माहिती आहे ती रिसर्ट आहे. एवढं बोललोय तुमच्या माध्यमातून या पुढाऱ्यांना, त्यांनी एखादा शब्द तरी माझ्यावर काढावा ना की हा चुकीचं बोलतोय म्हणून. जी हायकोर्टची ऑर्डर शहर तुटण्यापासून वाचवणारी होती याचं ज्ञान यांना नव्हतं, हे खरं नसतं तर ते आतापर्यंत माझ्यावरती वाटते तितकं बोलले असते. त्याच्याकडे लक्ष देऊ नका, तो वेडा आहे, ते वेडा आहे. अरे गाढवांना तुमच्यापेक्षा तुम्ही कधीतरी पटले चांगला आहे, कारण मी वेडा असून शहर तुटण्या म्हणून थांबवलं, तुम्ही शाणे असून तुम्ही काही दिवे लावले. स्वतःला तुम्ही आमदार पण नाही देऊ शकत, असे तुम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहात रे. शासनाचं आर्थिक धोरण ढासळलं का? संपलंय, दिवाळखोर झाले महाराष्ट्र शासन, केंद्र सरकार दिवाळखोर झाले. मी पुन्हा तुम्हाला सांगतोय, मोठी बातमी, ब्रेकिंग न्यूज, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आमदार फंड आहे का? पण नंतर बघू की राज्याचे मुख्यमंत्री शेतकऱ्यांना काय देणार आहेत, राज्याचे मुख्यमंत्री लाडक्या बहिणीला काय देणार आहेत, राज्याचे मुख्यमंत्री भरती कधी करणार आहेत, राज्याचे मुख्यमंत्री काय करणार आहेत, महानगरपालिकेमध्ये किती हजार कोटी रुपये देणार आहेत, संजनाबाईंना किती देणार आहेत, झाबाईंना किती देणार आहेत, कवडेबाईंना किती देणार आहेत, काय हे नंतर बघू. स्वतःला किती दिले ते तरी सांगा, नंतर तू मी तुमच्या माध्यमातून शहराच्या लोकांना सांगतोय की तुमच्यावरती संकट ओंगवतोय. जे स्वतःला काही देऊ शकत ते तुम्हाला काय देणार? आणि जर सत्ता यांच्या ताब्यात गेली, हे जे काही आहे तर एकच होणार की थांबलेलं जे आता घर तुटण्याच्या संदर्भातलं धोरण आहे ते पूर्ववत सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्यावेळेला कायद्यातल्या तरतुदीच्या अनुसार सर्वसामान्य लोकांची घरं तुटत असताना कलम 300 हा लागू आहे, रोख मोबदला ज्याची हायकोर्टचा निकाल आहे, त्यावेळेला बिना कायद्याचं पालन करता इथे कमिशन घुसले आणि एकही पुढारी एकही राजकीय पक्ष त्या लोकांच्या कामाला आला नाही, जे लोक सातत्याने त्यांचं काम करतात. आज आपल्या दिव्य मराठीला छापून आलं मॅनिफेस्टोमध्ये की शत्रू राष्ट्राचे जे जमीन आहे, शत्रू राष्ट्र कसं असू शकतं? मुळात माझा त्याच्यावर त्या कायद्यावरच आक्षेप आहे. आणि हा कायदा काँग्रेसच्या काळात बनलेला 1968 साली, आणि त्याला पुन्हा नवीन रूपांतर दिलं भारतीय जनता पक्षाने 2017 साली. हा कायदा म्हणजे काय आहे की जी माणसं पाकिस्तानात निघून गेलेली आहे त्या माणसांची जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर करू नका. का? कारण तर ती पाकिस्तानी झाली आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की पाकिस्तानी प्रॉपर्टी आहे. मग माझा प्रश्न असा आहे की ती पाकिस्तानी प्रॉपर्टी भारतात काय करते?
पण तिकडे पाकिस्तानचा झेंडा जाऊन लावायचा का? तिकडे पोलीस पळत येतील, राष्ट्रद्रोह केला म्हणतील. राष्ट्रद्रोही तो कायदा आहे, जो कायदा या राष्ट्राच्या जमिनीला पाकिस्तानी जमिनी म्हणतोय, तो कायदा मुळात राष्ट्रद्रोही आहे. यांच्यावरती राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, काँग्रेसवरती झाला पाहिजे आणि त्या भारतीय जनता पक्ष आणि त्या MI वरती पण झाला पाहिजे. किती वेळेला हा इम्तियाज जलील नारे तकबीर अल्लाहू अकबर करतो गाढव, किती वेळेला जाऊन हा पार्लमेंटमध्ये त्या रेल्वे प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये बोललाय. मला जरा सांगा, मी त्याला उभं आव्हान केलंय, दाखव तू. भारतीय जनता पक्षाने म्हणायचं जय श्रीराम आणि मतदान करा, हे म्हणायचं नारे तकबीर आणि मतदान करा. आणि काय करा तुम्ही, घ्या फॉर्च्युनर आणि आम्ही फिरवा हातगाड्या. सगळ्यांनी हातगाड्या घाण डुक्कर नाल्या आणि सर, वापस ठेवलंय का सर? चंद्रकांत खैरेंच्या अलीकडे म्हणजे तो सुटला का? एकेकाळी तुमच्याबद्दल त्यांनी हे केलं होतं आणि आता काल रशीद मोहम्मद साहेब महापौर आलेला मी मागून. पुन्हा तुम्हाला मगाच्या विषयावरती घेऊन येतोय की विरोधी पक्ष स्ट्रॉंग होऊ शकतो का? कारण की यांना स्वतःला आमदार पण देता येईना. मुख्यमंत्र्यांना, राज्याच्या स्वतः मुख्यमंत्र्यांना स्वतःला पैसे देता येत नाहीये. आता हे पक्ष वाढू लागले का कमी करू अशा लागले? वेळेला जनतेचा पक्ष होणं नैसर्गिक आहे. मग तो पक्ष कोणाच्या उपयोगाला येणार होता? विरोधी पक्षाच्या. पण मग विरोधी पक्षामध्ये जर एंट्रीज बंद करून टाकली, मला हा नाही चालत, मला तो नाही चालत, मला तो नाही चालत, मग कसं होणार? विरोधी पक्ष उठणार नाही. म्हणजे कोण जिंकणार? बीजेपी. म्हणजे जिद भी मेरी पड भी मेरी. पण त्याला अपवाद केलाय तो मी आहे, घुसलोय. म्हणून मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं, जाधव घुस चुका है शहर के अंदर, बजा दो डंका, आ गया हूं मैं. ठीक है, खेल लेते दो हाथ. बीजेपी बहुत सारा शहाणपणा कर रहे हैं, मैं भी देखता हूं कौन बीजेपी है. भारतीय जनता पक्ष ना, कळतो का? त्याला भारतीय जनतेचा पक्ष आहे असं त्यांचं म्हणणं आहे. हा भारतीय जनतेचा पक्ष आहे का? कधी हा बाबा म्हणतोय फडणवीस की हा ओबीसीचा पक्ष आहे. ठीक आहे, कधी म्हणतो हा हिंदूंचा पक्ष. अरे म्हणजे ओबीसी नाहीये त्यांचा पक्ष कोणता? जे हिंदू नाहीयेत त्यांचा पक्ष कोणता? तुझ्या पक्षाचं नाव काय आहे? भारतीय जनता पक्ष. म्हणजे भारताच्या तमाम जनतेचा माझा पक्ष आहे. पण बोलताना तू हे बोलतोयस. बरं, तू अजून काय म्हणतोयस की आमचा ब्रँड नरेंद्र मोदी. तुझा ब्रँड नरेंद्र मोदी आहे, आम्हाला नव्हतं माहिती. असे 56 नरेंद्र मोदी येऊन गेले.